नमस्कार, मी सचिन कुमार जाधव जनता राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे, प्रचाराचे दौरे सुरू झालेले आहेत। आपण आपल्या या न्यूज चॅनलमध्ये एक मालिका सुरू केलेली आहे आणि ती मालिका आहे मुलाखतींची। या चॅनलमध्ये आपण काय करतोय या स्टेजवर की जे काही उमेदवार असेल त्यांची मुलाखत घेतोय, त्याच्यानंतर त्यांचे समर्थक कार्यकर्ते त्यांची मुलाखत घेतोय आणि जनतेशी आम्ही रूबरूप करून देतोय त्यांना। तसंच आज आपल्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून मुलाखतीसाठी आलेले आहेत आसिम शेख। ते दक्षिण तालुक्यातील होडगी या गावचे उपसरपंच आहेत। 2021 साली ते उपसरपंच म्हणून निवडून आले। मुळात त्यांची विचारधारा त्यांनी सांगितलेली आहे काँग्रेसची, परंतु उपसरपंच म्हणून ते निवडून जे आलेले आहेत ते त्या ठिकाणचे जे तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष वगैरे होते त्यांनी एक गट स्थापन केला होता, त्यातून त्यांनी त्या ठिकाणी एकत्र आले आणि निवडून आले। कालांतरानं काहीतरी मतभेद झालं म्हणून ते बाजूला पडले आणि परत आता ते काँग्रेसचीच विचारधारा जोपासतायत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते माने समर्थक असल्याचं आम्हाला कळालेलं आहे। तर आता आपण काय करूयात, मुलाखतीला सुरुवात करूयात। शेख साहेब नमस्कार। नमस्कार। आता आपण काय करूयात, जनतेला तुमची ओळख करून द्यावी लागणार आहे आणि ते ओळख करून देताना तुमचं जन्मगाव, तुमचं कार्यक्षेत्र, तुमचं कर्मक्षेत्र हे तुम्हाला जनतेला सांगावं लागेल। नमस्कार, मी आसिम शेख, उपसरपंच होडगी गाव। माझं जन्मगाव हे मूळ होडगी गावच आहे। तिथून मी होडगी गावात प्राथमिक शिक्षण घेऊन कृषी विभागामध्ये पदवी पूर्ण करून आज मी होडगी गावात एक कृषी सेवा केंद्र अर्थात खताचं एक दुकान चालवतो आणि त्या माध्यमातून खताच्या दुकानामधून शेतकऱ्यांना कन्सल्टिंग करत शेतकऱ्यांना प्रबोधन करत राजकारणात काही चांगल्या लोकांनी मला निवड केली। आज सरांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणच्या तालुकाध्यक्षांच्या पॅनलमध्ये मी निवडून आलो असं सरांनी सांगितलं। परंतु ग्रामपंचायतीच्या गाव पातळीवर ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस गाव पातळीवर पक्ष भेद विचारधारा ही बाजूला ठेवली जाते। गावचा विकास कोणत्या पद्धतीने व्हावा आणि गावात चांगल्या लोकांनी आणि चांगल्या सुशिक्षित लोकांचं गावामध्ये राज्य यावं किंवा त्यांच्या हातात तो कारभार जावा ह्याच्यासाठी गाव लेवलला काम केलं जातं। त्या माध्यमातून आपण काम करत असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षांचं पॅनल होतं। हे जरी खरं असलं तरी भारतीय जनता पार्टीचे कित्येक कार्यकर्ते काँग्रेसच्या त्या ठिकाणच्या तालुकाध्यक्षाच्या पॅनलमध्ये देखील होते। त्यामुळं असं म्हणता येणार नाही की भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण, ग्रामपंचायतीचं राजकारण हे त्या पदावरती होत असतं। आपण मागील बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये बघितलं असाल की त्या ठिकाणी चालू सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक हे काँग्रेसच्या सर्व टीमच्या सोबत पॅनलमध्ये निवडून आले आणि निवडून त्यांनी 4 वर्ष पुढे त्या सभापती म्हणून देखील काम केलं। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायत हे 2 घटक वेगळे आहेत। तिथं पक्षाच्या बिल्ल्याच्या लेवलवर निवडणूक होत नसल्या कारणानं आपण तिथं फक्त एक बघितलं जातं की गावच्या विकासासाठी आणि गावासाठी सुशिक्षित चेहरा आणि गावाचं कोण काम करेल हे बघून तिथं मत दिलं जातं। आता आपण बाजार समितीचं सांगितलं तर अगदी बरोबर आहे की बाजार समितीमध्ये साठलोट झालं असं बरीचशी चर्चा झाली। कारण ते जरी तुम्ही ज्या देशमुखांचा आता उल्लेख केला, भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन पालकमंत्री होते विजयकुमार देशमुख, ते त्या ठिकाणी अध्यक्ष होते आणि उपाध्यक्ष हे काँग्रेसचे दिलीप माने होते। नाही, दिलीप माने नव्हते, उपाध्यक्ष शिरसेल नरोडे होते। मग दिलीप माने ह्याच्यापूर्वी अध्यक्ष होते। मग दिलीप मानेंनी हे म्हणजे जाणून बुजून सोडलं का काहीतरी राजकारण घडलं? नाही, अगोदर कसं आहे, ज्यावेळेस बाजार समितीची निवडणूक झाली, निवडणुकीच्या वेळेस सर्व पॅनल हे काँग्रेस विचाराचा आणि काँग्रेसचा होता। त्याचं नेतृत्व आदरणीय दिलीपराव माने मालकांनी केलं आणि त्याच्यासोबतच सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व ज्यावेळेस पॅनल निवडून आलं त्यावेळेस पहिल्या वर्षभरामध्ये दिलीपराव माने मालक हे चेअरमन झाले आणि व्हाईस चेअरमन म्हणून शिरसेल नरोडे साहेब राहिले त्या ठिकाणी। त्याच्या 1 वर्षानंतर दिलीपराव माने मालकांनी त्या पदाचा राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर ती जी रिक्त जागा होती त्या रिक्त जागेमध्ये तिथं त्या ठिकाणी तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालकांना चेअरमन केलं। मग त्याच्यानंतर ते 4 वर्ष त्या पदावर होते, अशी त्याची पार्श्वभूमी आहे। बरं, आता आपण होडगी हे नावाजलेलं गाव आहे दक्षिण तालुक्यातील, त्या अशा महत्त्वाच्या गावाचे आपण उपसरपंच होता।
काय विकास केलात आपण उपसरपंच असताना आणि काय विकास करायचं राहिलेलं आहे? नाही, मुळात होडी गाव हे औद्योगिकरणासाठी एक मोठं गाव वसलेलं गाव आहे. सोलापूर शहरापासून 2-3 किलोमीटर सोलापूर शहराची हद्द ही 1-2 किलोमीटरवर येऊन ठेपते. म्हणजे अतिशय वर्दळीचं असलेलं गाव आहे आणि गावाचं क्षेत्रफळ हे फार मोठ्या प्रमाणात आहे. मग नवीन त्या ठिकाणी उद्योगधंदे निर्माण झाले. त्या ठिकाणी असलेले NTPC आहे, वासुदत्ता सिमेंट फॅक्टरी असतील, त्या ठिकाणी ज्वारी असेल, चट्टीनाड असेल व अनेक सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना असेल, अशा अनेक आजूबाजूला इंडस्ट्रीज एरिया असल्या कारणानं किंवा कंपनी असल्या कारणानं तिथं येणारा कामगार वर्ग हा होडगी गावामध्ये येऊन वास्तव्यास राहिला. आज कित्येक लोक हे कोणत्या गावचे आहेत आम्हाला सुद्धा कळत नाही, परंतु ते होडगी गावात वास्तव्यास आहेत. त्यामुळं होडगी गावाची रचना ही दिवसेंदिवस जसं शहरातला हद्दभाग वाढत जातोय त्या पद्धतीनं होडगी गावाचं सुद्धा विस्तार मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. परंतु त्याचं ज्या पद्धतीनं विस्तार वाढत गेलं त्या पद्धतीनं त्याच्यावर येणारा टॅक्स आणि कर आणि शासनाची मिळणारी आर्थिक निधी त्याचं मेळ कुठंतरी कमी प्रमाणात बसू लागलेलं आहे. त्यामुळं तितक्या मोठ्या प्रमाणात त्याला विकास करावं असं पैशाची कमतरता असल्या कारणानं होता आलं नाही. परंतु आम्ही पहिल्यांदा शिक्षणावर, पाण्यावर, बंदिस्त गटारावर म्हणजे जेणेकरून लोकांना जीवन जगत असताना आता आपण घरात राहतो, आपल्या गल्लीमध्ये जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही आहे. असं नाही की बाबा आपल्याला आपल्या घराचं पाणी, सांडपाणी, आता मी कित्येक खेड्यागावामध्ये पाहिलेलं आहे सर, की सांडपाणी लोक खड्डा करतात आणि त्यांच्या गटारीचं पाणी स्वतः काढून बाहेर टाकतात. अशा परिस्थितीला आम्ही हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला एक डोक्यात पहिल्यांदा विचार आला की आपण पहिल्यांदा असं काहीतरी करूया की लोकांना घाणीचं साम्राज्यातून बाहेर निघालं पाहिजे. त्यामुळं आमचं गाव 100% हे बंदिस्त गटार आहे. त्याच्यानंतर लोकांना स्वच्छ पाण्यासाठी, पिण्यासाठी पाणी मिळावं. मग त्या स्वच्छ पाणी मिळावं, होडगी गावचा TDS म्हणजे आज तुम्ही हे विचारलात तर खूप चांगली गोष्ट आहे की आम्ही वारंवार सोलापूर महापालिकेला एक पत्र देतोय की ह्या ठिकाणी जी वर नीलमनगर भागात जी इंडस्ट्रीज आहे त्याचं घाण केमिकल मिश्रित पाणी आमच्या होडगी तलावात येतो. ते होडगी तलावात येणारं पाणी बंद करा. मग आम्ही खूप त्याच्यासाठी आंदोलनं केलो, खूप हे केलं. फक्त आम्हाला वारंवार आम्ही सत्ताधाऱ्यांकडे गेलो, पत्र दिलो, तसे पत्रसुद्धा माझ्याकडे आहेत. वारंवार आम्ही बोलल्यानंतर सुद्धा ते आमच्या दुर्दैव आमच्या हातून होऊ शकलं नाही. त्याच्यामुळं आमच्या होडगी गावच्या पाण्याचं पूर्णपणे दर्जा बिघडला. त्याचा दर्जा बिघडल्या कारणानं होडगी गावच्या पिण्याच्या पाण्याचं लोकांना चांगल्या पद्धतीचं पाणी मिळावं यासाठी आम्ही 7 ते 8 RO फिल्टर एकदम 5 रुपयाला एक घागर पाणी तरी प्यावं ह्या अशा पद्धतीचं गावात आम्ही RO फिल्टरची व्यवस्था केली. आणि जवळपास सर्व प्रभागामध्ये लोकांना येण्या जाण्यासाठी चांगले रस्ते असावेत त्यामुळे आम्ही कॉन्क्रीट रस्ते केले. चांगल्या प्रमाणात विकास केला. परंतु रस्ते करणं आणि तुम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे रस्ते करणं, बंदिस्त गटार करणं किंवा तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आम्ही पूर्णपणे विकास केला का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. हे तरी मूलभूत लोकांना द्यायचे ते मूलभूत अधिकार होते. अन्न, वस्त्र, निवारा हे द्या. कधी स्वातंत्र्यानंतर आपण 75 वर्ष फक्त अन्न, वस्त्र, निवारावरच निवडणूक लढणार का? 75 वर्षानंतर, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आम्ही कुठंतरी लोकांना शिक्षण गुणवत्तादार मिळावं, लोकांच्या राहणीमान उंचावं, लोकांना रोजगार मिळावा, हे ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न झाले का? त्यासाठी ग्रामपंचायत काही करू शकत नाही. त्यासाठी राज्य शासन येतो. त्याच्यानंतर आता तुम्ही कसं म्हटलात की ग्रामपंचायतीच्या नंतरचे जे पद आहेत, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, ह्या सर्व लोकांची ती नैतिक जबाबदारी होती. ती जबाबदारी त्यांच्या अर्थानं तरी पूर्ण केली का, हा खूप मोठा एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे आता तुमच्या सांगण्यातनं आलं की तुमचा अभ्यास दिसून येतोय गावाविषयी की बंदी सगळ्यात महत्त्वाचं. आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरतो त्यावेळी आम्हाला दिसलं की ज्या गटारी असतात त्या ओपन असतात आणि हाताने पाणी काढून फेकणं हे तुमच्या गावात झालं. पण दक्षिण तालुक्यातील आणखीन गावामध्ये तसे आणखीन प्रथा आहेत. मग मला सांगा, इथले जे काही लोकप्रतिनिधी होते ज्यांनी विधानसभेमध्ये गेले, त्यांनी काय काम केलं नाही म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, कसं आहे, मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय की काम केलं नाही असं मी म्हणू शकत नाही. काम झालं. मी आता तुम्हाला काय सांगितलं की अगर काम त्यांनी केलेच नसते तर मग हे बंदिस्त गटार 100% होऊ शकलं असतं का, हे प्रश्न आहे ना. माझं मत त्याच्या पलीकडे आहे की आपण एक उच्च शिक्षित असताना मला एक विषय तुम्हाला बोलायचा आहे की आपण ते बंदिस्त गटार पूर्णपणे केलं आहे. लोकप्रतिनिधींनी पण त्याच्यासाठी सहकार्य केलं आहे, निधी दिला, भरपूर निधी दिला, त्याबद्दल दुमत नाही. फक्त एक गोष्ट अशी झालेली आहे की वरून येणारा पैसा आणि खाली पोचणारा पैसा
ह्याच्यामध्ये कुठंतरी तारतम्यता राहिली नाही. हम्म. जो वरून पैसा, आता वरून निधी येऊ लागले 1 कोटी रुपये, तर त्या खाली त्या कामासाठी 1 कोटी खर्च होते का, हे देखील संशोधनाचा विषय आहे. त्या सर्व गोष्टीमध्ये हे सगळे काम मूलभूत प्रश्न मार्गी लागले असं आपण म्हणू, परंतु मूलभूत प्रश्नाच्या पलीकडे देखील कुठेतरी एक जग आहे. त्या लोकांना, ज्या लोकांना आज 18 वर्षाच्या नंतरच्या लोकांना आम्हाला बघितल्यानंतर असं वाटतं की त्यांनी हे लोकप्रतिनिधी आमच्यासाठी कुठंतरी रोजगाराची व्यवस्था करावी, ह्याच्या माध्यमातून आमचा काहीतरी विकास व्हावा, आमच्या मुलांना एक चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा, चांगले शिक्षण मिळावं, ही त्यांची अपेक्षा असते. ही अपेक्षा कधी पूर्ण होणार, ह्यासाठी भविष्यामध्ये काम करायचं आहे. बरं, आता तुम्ही उपसरपंच होतात म्हणजे राजकारणाशी तुम्ही जोडले गेलेले आहे आणि ग्रामीण भागातला प्रत्येक राजकारणी माणूस कोणत्या ना कोणत्या गटाशी किंवा एखाद्या नेत्याशी जोडलेला असतो. तसा आपला कुठला गट आहे किंवा ज्याला आपण मानताय किंवा तुम्ही त्याचे समर्थक आहेत, असं कोण आहे ते? नाही, कसं आहे, मी लहानपणापासूनच काँग्रेस विचारधारेचा, आणि काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षाचा नाही, काँग्रेस पक्ष वेगळी, पक्ष संघटना ही वेगळी बाब आहे, काँग्रेसची विचारधारा ही वेगळी बाब आहे. आम्ही सर्वात आधी ही काँग्रेसच्या विचाराशी प्रभावित झालेलो कार्यकर्ते आहोत. त्यामुळे काँग्रेसच्या विचाराशी प्रभावित होत असताना दुसऱ्यांदा गट ज्यावेळेस तुम्ही म्हणताय, तर आम्ही नेता म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपराव माने मालकांना नेता मानून आजपर्यंत मी राजकारणाची सुरुवात करून आजपर्यंत राजकारण करत आहोत. म्हणजे तुम्ही दिलीप मानेंचे समर्थक आहात? हां, 100%. मग आता मला सांगा, दिलीप मानेंना तिकीट डिक्लेअर झालं होतं आणि महासचिव वगैरे जे आहेत आपल्या पक्षाचे, त्यांनी नावानिशी पत्र काढलं होतं, सर्वच माध्यमांपर्यंत ते पत्र पोहोचलं, आमच्याही न्यूज चॅनलकडे पोहोचलं. आणि ज्यावेळी आम्ही दिलीप मानेंना विचारलं की बाबा त्यांचा मुलगा आणि ते फॉर्म भरण्यासाठी आले होते, किंवा विचारलं की काय झालं, उशीर का झाला, तर मला 2:30 वाजता तिकीट येणार आहे असं मला सांगितले. की 2:30 वाजले तरी त्यांच्यापर्यंत तिकीट पोहोचलं नाही आहे. अक्षरशः त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितले की भाजप आणि काँग्रेस ह्यांचं साठं झालेलं आहे, त्याच्यामुळं मला तिकीट नाही मिळालं, मी अपक्ष भरलो असं ते म्हणाले. मग काय वाटतं तुम्हाला की मिळायला पाहिजे होतं का, आणि काय नाही मिळालं, काय सांगायला? नाही, तुम्ही दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये ज्यावेळेस जाता सर, ग्रामीण भागाचे जे 56 गाव आहेत दक्षिण सोलापूर तालुक्याचे, आणि उत्तर सोलापूर तालुक्यातले 13 गाव, त्याच्यानंतर शहरातला हद्दवाढ भाग, ह्या सर्वांमध्ये अगर तुम्ही गेलात तर विद्यमान लोकप्रतिनिधी जे आहेत सुभाष देशमुख आमदार, त्यांच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारला आणि तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये, म्हणजे त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असायला हवा जे एकास एक फाईट होऊ शकते, असं तुम्ही कोणाला देखील, ज्याला राजकारणाचं काही गंध नाही, तशा माणसाला देखील तुम्ही विचारला तर त्याने तुम्हाला सांगतील की 100% तिथं दिलीपराव माने पाहिजे होतं म्हणून. परंतु काय झालं, राजकारणामध्ये चढ उतार येत असतो. तुम्ही आत्ताच सांगितलात की त्यांना आदरणीय दिलीपराव माने मालकांना पक्षाच्या दिल्लीवरून KC वेणुगोपाल साहेबांच्या स्वाक्षरीने पत्र आलं आणि त्यांना उमेदवारी डिक्लेअर झाली. उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर काँग्रेसच्या चिन्हावर फॉर्म भरण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पूर्ण तयारी फॉर्म भरण्याची केलेली होती. त्या दिवशी तुम्ही पण बघितलेलं असाल, त्या दिवशी काँग्रेसचा रथ, काँग्रेसचे झेंडे, काँग्रेसच्या टोप्या, काँग्रेसच्या शाल घालून कार्यकर्ते आलेले होते. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असंच वाटत होतं की काँग्रेसची उमेदवारी ही मालकाला मिळालेली आहे, त्यामुळं आपला विजय आहे. ह्या इलेक्शनच्या अगोदर, मतदानाच्या पूर्वी कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक मोठा आत्मविश्वास निर्माण झालेला होता. त्या आत्मविश्वासाला माने मालकांना 2 वाजेपर्यंत, 2:30 वाजेपर्यंत हे AB फॉर्म येईल अशा माध्यमातून मानेसाहेब घरातून 1:30-2 वाजता निघाले. मग तोपर्यंत त्यांना अपेक्षा होती की वरून AB फॉर्म येईल, परंतु काहीतरी वरच्या लेवलच्या ज्या राजकारणामुळं त्यांना AB फॉर्म मिळाला नाही. मग मिळत नसताना पूर्ण लोक जमलेले होते, गर्दी होती. त्या गर्दीच्या माध्यमातून फॉर्म भरायला ज्यावेळेस जात होते त्यावेळेस त्यांनी काँग्रेसचा अधिकृत फॉर्म भरण्यासाठी जात होते, परंतु तिथे गेल्यानंतर त्यांना माहीत झालं की आपल्याला काँग्रेसनं AB फॉर्म दिलेला नाही. मग काँग्रेसनं AB फॉर्म दिलेला नाही याचा अर्थ काय होणार आहे की त्यांना अपक्षात लढावं लागणार आहे. मग आता तिथपर्यंत कार्यकर्त्यांना घेऊन जाऊन फॉर्म तरी भरावं लागणार आहे. त्या पद्धतीने त्याने AB फॉर्म नसताना त्यांनी उमेदवारी दाखल केली. उमेदवारी दाखल केल्यानंतर पुढची परिस्थिती पूर्ण तुम्हाला माहीत आहे. कार्यकर्त्यांचा रोष हाताबाहेर जात होता. मग त्याने त्या कार्यकर्त्यांना समजवलं आणि वरिष्ठांच्या माध्यमातून त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यानंतर वरिष्ठांनी त्यांना, तुम्ही नाना पटोले साहेबांची मुलाखत पाहिला असाल,
त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की पक्षाच्या वरच्या महाविकास आघाडी टिकवण्याची जबाबदारी सगळ्यांची असल्या कारणानं, म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांची, नाना पटोले साहेबांची वगैरे सगळ्यांची असल्या कारणानं त्यांनी सांगितलं की दिलीप माने साहेबांचा आम्ही भविष्य काळामध्ये कुठे आम्ही पुनर्वसन करू, त्यांच्यावर आमच्याकडून अन्याय झाला. मग त्याच्यानंतर माने साहेबांनी अपक्ष उमेदवारी या लोकसभेच्या खासदार आदरणीय प्रणितीताई शिंदे यांच्या पुढाकारानं त्यांनी विड्रॉल केली. मग तुम्हाला काय वाटतं आता कोणता उमेदवार दक्षिणमध्ये निवडून येईल किंवा निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळात दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये ना कोणता उमेदवार निवडून येईल ह्याच्यापेक्षा आता अमर पाटील हे महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत. मग त्याच्यानंतर आपले धर्मराज काडादी साहेब अपक्ष उमेदवार आहेत. मग धर्मराज काडादी आणि अमर पाटील आणि त्याच्यानंतर विद्यमान आमदार सुभाषबाबू देशमुख, ह्या तिघांचं ज्यावेळेस तुम्ही मेळ घालता, त्याला सोडून अजून फार उमेदवार आहेत, परंतु तिघांचं मेळ घालत असताना आजपर्यंत महाविकास आघाडी म्हणून अमर पाटील साहेबांच्या शिवसेनेच्या व्यतिरिक्त खासदार प्रणितीताई शिंदे देखील आजपर्यंत त्या ठिकाणी आल्या नाहीत. म्हणजे लोक आज देखील दक्षिण सोलापूर तालुक्याची जनता ही संभ्रमात आहे की आपण आमदार निवडायचा आहे. दक्षिण सोलापूर तालुका 6 महिन्यापूर्वी म्हणजे लोकसभेला 10,000 जवळपास 10,000ची लीड प्रणितीताईंना दिलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय की लोकसभेंना इथल्या लोकांना वाटत होतं की प्रणितीताई खासदार व्हावा. मग त्याच लोकांचं आज मनस्थिती पूर्णपणे ही तयार झाली नाही की आपण मतदान अमर पाटलांना करायचं आहे की काडादींना करायचं आहे. त्याचं कारण असं आहे, अमर पाटील तरी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, परंतु काडादी साहेबांच्या फॉर्मचे विड्रॉल करताना किंवा फॉर्म येण्याच्या दिवशी अखेरच्या दिवशी प्रणितीताईंच्या गाडीत होत्या त्या. मग लोकांनी काय समजून घ्यायचं, लोक आशेने वर बघत आहेत सोलापूरकडं की प्रणितीताईंचा आदेश काय येणार आहे, महाविकास आघाडीचा उमेदवाराचा आदेश काय येणार आहे, ह्याच्यानंतर लोक ठरवतील. आता तुम्ही तसं म्हणताय, ज्यावेळी आता तुम्ही सांगितलं की प्रणिती शिंदे, दिलीप माने आणि काडादी, धर्मराज काडादी एकत्र आले, आतमध्ये गेले दक्षिण तालुक्याच्या तहसील कार्यालयात. दिलीप माने फॉर्म बाहेर काढले आणि तिथंच सांगितले की माझा पाठिंबा काडादींना असणार आहे. आम्ही दक्षिण तालुक्यात कोणत्या पॅटर्न राबवणार आहेत म्हणले ते, तुम्ही पण होता, कुठला पॅटर्न? सांगली पॅटर्न, असं त्यांनी प्रणिती शिंदेसमोर म्हणलेले आहे. नाही सर, हे कसं आहे, ही गोष्ट ज्या वेळेस फॉर्म माने साहेबांचं विड्रॉल झाला त्याच्यानंतर त्यांनी कोणाशीही एक कमेंट न करता त्याच प्रणितीताईंच्या गाडीत बसून तिथून निघून गेले. सांगली पॅटर्नची चर्चा ही काडादी साहेबांच्या माध्यमातून आली. त्यामुळं माने साहेब असं म्हणले असं मला वाटत नाही. आणि मुळात तुम्हाला ही गोष्ट माहीत असायला हवं, दक्षिण सोलापूर तालुका सोडावं, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जिल्हा दूध संघ असेल, जिल्हा लेबर फेडरेशन असेल, जिल्ह्याची DCC जी बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक ती असेल किंवा मार्केट कमिटी असेल, ह्या सर्व पदावरती चेअरमन म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून काम केलेली व्यक्ती म्हणजे दिलीपराव मानेवाला. बरोबर. काय म्हणजे आजपर्यंत सगळ्या जिल्ह्याच्या पदावरती काम, जिल्ह्याच्या प्रमुख पदावरती काम केलेला माणूस आहे. मग त्या पदावर काम करत असताना त्यांना आमदारकी ही मोठी नाही, परंतु तुम्ही आताच बोललात की त्यांनी सांगली पॅटर्न नाही, आम्ही कार्यकर्ते सांगत होतो ते उभारले असते तर पण विजय निश्चित झाला असता. परंतु काही गोष्टी असे होते, सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडण्यापासून ते भरपूर विषयामध्ये आणि खासदार प्रणितीताई शिंदेंना खासदार करण्यापर्यंत माने मालकांचं हे खूप मोठं सिंहाचा वाटा आहे. आणि त्या सिंहाचा वाटा असल्या कारणानं माने मालकांना काही निर्णय घेता आले नाही आणि ते कार्यकर्त्याच्या मनामध्ये खंत आहे, माने मालक का निर्णय घेतले नाही असे. मग भविष्य काळामध्ये कार्यकर्त्यांची विचारधारा असती आहे की कार्यकर्ते एकच गोष्ट सांगत आहेत की माने मालक आम्हाला आदेश द्यावं आणि माने मालक आदेश जो देतील आणि माने मालक ज्याला ठरवतील तोच दक्षिणचा आमदार होणार आहे. नाही पण माने मालकांनी तर तुम्ही त्या दिवशी फिक्स केलं ना त्यांनी की आमचा पाठिंबा अपक्षला काडादींना असणार आहे. नाही तसं कसं असतं माहिती आहे का, जर तिघे एकत्र आले, मुळात तिघे एकत्र यायला नाही पाहिजे होते, कुठल्याच पक्षाचा खासदार कधी येत नसतो, पण त्या प्रणिती शिंदेच्याच गाडीत आले, जाताना त्याच गाडीत गेले, समोरासमोर आमच्याशी माध्यमांशी बोलले आणि तिथंच म्हणले त्यांनी प्रणिती शिंदेसमोर सांगली पॅटर्न. मग मला सांगा, जर सांगली पॅटर्नच्या भूमिकेत जर तुम्ही असाल, म्हणजे आता तिथला द्विधा मनस्थिती आहे तुम्ही सांगताय, मग कोण निवडून येईल त्या ठिकाणी? तुम्ही सरळ दोन भाग झाले ना तुमच्या महाविकास आघाडीमध्ये. दोन भाग म्हणता येणार नाही. विषय कसा आहे, तुम्ही आता पहिल्यांदा सांगितलात की सांगली पॅटर्न,
आज तागायत सांगली पॅटर्न म्हणून प्रणिती शिंदेताईंनी येऊन फॉर्म काढण्याच्या दिवशी एका गाडीत 3 जण होते. त्याच्यानंतर आजपर्यंत प्रणितीताईंनी दक्षिण सोलापूर विधानसभेबद्दल काय बोलल्या का तुम्ही पाहिलात का? आजपर्यंत त्यांची अशी कुठलीही बाईट नाही की तुम्ही दक्षिण सोलापूर तालुका हा सांगली पॅटर्नप्रमाणे राबवा. फक्त त्या दिवशी फॉर्म विड्रॉल करतानाची परिस्थिती आहे तुम्ही सांगता ती. त्याच्यानंतर आता 4-5 दिवस होत आले, त्याच्यानंतर तशा पद्धतीचा आदेश पक्ष नेतृत्वाकडून पण नाही आणि इकडं खाली माने साहेबाकडून पण नाही. असे आदेश आम्हाला देखील आजपर्यंत आले नाही. आता आदेश काय 10 दिवसात निवडणूक आली, तुम्ही कोणाला मतदान करणार? नाही, आता हे मुख्य प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आम्ही कोणाला मतदान करणार याच्यापेक्षा दिलीपराव माने मालकांची ह्या 2 दिवसामध्ये उद्या किंवा परवा ही आमच्या गटाची एक मोठी बैठक होईल. सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आमंत्रण करण्यात येईल. त्या कार्यकर्त्यांची मतं जाणण्यात येतील आणि त्याच्यानंतर मानेसाहेब मार्गदर्शन करतील. ते मार्गदर्शन केल्यानंतर त्याने ठरवतील की ह्या उमेदवाराला आपण मतदान करायचं आहे. त्या पद्धतीने तालुक्यामध्ये महिन्यापूर्वी आलेल्या पक्षाला एका महिन्यापूर्वी तुतारीचं चिन्ह मिळालं पवारसाहेबांच्या, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या. एका महिन्यानंतर राज्यात सगळ्यात चांगलं स्ट्राईक रेट असलेल्या जागा त्यांनी लोकसभेला जिंकल्या. म्हणजे सोशल मीडियाचा वापर आज आपण तुम्ही मी जे कम्युनिकेशन करतोय हे सोशल मीडियाचं एवढं इफेक्टिव्ह वापर चालू झालेला आहे की 10 दिवस सोडा 2 दिवसात सगळीकडं चिन्ह आणि उमेदवार पोहोचून जाईल. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला आदेश येईल माने साहेबांचा, हां. दिलीप माने यांचा, की बाबा काम करा, मग त्याच वेळी तुम्ही कोणाचं काम करायचं आहे ठरवलं. मग मला आता सांगा, बाबा मिस्त्रींनी 57,000 मतं घेतले होते गेल्या विधानसभेला, त्याचा काही परिणाम होणार आहे का? हां. किंवा त्यांना हे जे मुस्लिम म्हणून जे मतं पडले होते, मराठा समाजाचे सगळ्याच समाजाने मतं दिले, कारण पक्ष काँग्रेस होता त्यांचा. नाही, दक्षिण सोलापूर तालुक्याची रचना ही बहुभाषिक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा लिंगायत समाजाचा वर्चस्व राहिलेला आहे, धनगर समाज आहे, त्यासोबतच मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. बाबा मिस्त्रींना ज्यावेळेस 2017मध्ये विधानसभेला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली, काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्यासोबत आता तेच सांगताय की काँग्रेसचा एकही नेता नव्हता, सगळे नेते सोडून गेलेले होते. बाबा मिस्त्री त्या ठिकाणी होते. मग बाबा मिस्त्रींना त्या ठिकाणी जवळपास काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला 57,000 मते मिळाली. मग ते 57,000 मते मिळाल्यानंतर ह्यावेळेस ते प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्याला उभे आहेत. आता तुम्ही मला सांगा की प्रहारचे 57,000 तुम्हाला बाबा मिस्त्री जे मतं पडले होते काँग्रेसचे, आज ते प्रहारला पडतील का 57,000 मते? त्याला ते निवडणूक झाल्यावरच आपण सांगू शकतो. नाही, ती गोष्ट बरोबर आहे. 57,000 मते जे बाबा मिस्त्रीला पडली त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. मी मागील कित्येक दिवसापासून ही गोष्ट सांगतोय की तत्कालीन जे राज्यात मंत्री होते सुभाष बापू देशमुख, आता विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या विरोधात एक अँटी इन्कमसी होती. ती अँटी इन्कमसी मोठ्या प्रमाणात होती, ती आज देखील कायम आहे. मग ती अँटी इन्कमसी बाबा मिस्त्रीवर पडली आणि बाबा मिस्त्रींना 57,000 मते मिळाली. आजपर्यंत ह्या 56 गावामध्ये आणि तिकडच्या 13 गावामध्ये जे ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातल्या एका गावातल्या 10 कार्यकर्त्यांचे नावंसुद्धा बाबा मिस्त्रीला माहीत नाहीत. बूथवर किती बूथ आहेत ते बाबा मिस्त्रींना माहीत नाहीत, कोणत्या गावात किती बूथ आहेत. मग हे माहीतच नसताना काँग्रेस पक्ष म्हणून तिथं लोक मतदान केले, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बरं, आता हे जे आपल्या तालुक्यात चिमणी पडली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची, त्याचा काय निवडणुकीवर परिणाम होणार आहे? नाही, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी जी पडली, ते चिमणी पडल्यानंतर तालुक्यामध्ये कसं वातावरण झालं की राजकारणासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा बळी गेला. 27,000 सभासद असलेला कारखाना ही मूळ कोणाच्या मालकीचा नसतो, तो सहकारी कारखाना आहे. सहकार टिकायला पाहिजे, 4 पैसे शेतकऱ्याला मिळायला पाहिजे, ही शेतकऱ्यांची भावना होती. आणि शेतकऱ्याची भावना असताना विमान सेवेवाले, विमान प्राधिकरण विभागावाले आणि अनेक जे मोठमोठे त्यांचे NGO होते त्याच्या माध्यमातून लोकांना कळत होतं की सिद्धेश्वरची चिमणी असंही अडवू येत नाही, तिकडून लँडिंग झालं तर अडवू येत नाही, अशा वेगवेगळ्या घटना होते. म्हणजे त्याचं का आपण टेक्निकली माहिती सांगू शकत नाही, परंतु त्या टेक्निकली माहिती नाही, आपल्याला स्पष्ट काय करायचं आहे, चिमणी पडल्याचा काय परिणाम होईल का नाही, नाही, लोकांच्या मनामध्ये ती भावना शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे. हा, म्हणजे शेतकऱ्यांमध्ये आहे किंवा चिमणी पडल्यामुळे ते दुखले गेलेले. दुखले गेलेले. आता तुम्हाला एक शेवटचा लास्ट प्रश्न आहे
आणि ते जनतेचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जनतेचा आहे, खास करून दक्षिण तालुक्यातील आहे. महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर कोण खुपसलं दक्षिण तालुक्यात? कारण 2-3 उमेदवार दिलेले आहेत. बाबा मिस्त्री महाविकास आघाडीचे आहेत आणि काळादी सुद्धा. त्यांना जरी कोण सांगितलं असतं ना थांबू नका तर ते थांबले नसते. तुम्हाला काय वाटतं, पाठीत खंजीर कोण खुपसलं? जनतेला तुम्हाला सांगावं लागेल. आणि पाठीत खंजीर खुपसलं कोण हे आपण म्हणू शकणार नाही. त्याचं कारण असं आहे की बाबा मस्तरींना गेल्या वेळेस जे 57,000 मतं पडली, तर त्यांना असं वाटू लागलेलं ना की उमेदवार जास्त असल्या कारणानं आणि समाजाच्या नावावर कुठंतरी ते मत मागत आहेत. ते प्रत्येक समाजाच्या मताचा टक्का हे लक्षात घेऊन प्रत्येकाला आमदार व्हायची आवड निर्माण झालेली आहे. त्यांना आमदार स्वतःला होण्यासाठी ते समाजाचा वापर करून. बरं ठीक आहे, त्यांचं राहिलं. मग काळादी तर कधीच इलेक्शन लढले नाहीयेत. मग त्यांना कोण थांबवलं? आणि त्यांनी थांबल्यामुळं उघड जे अधिकृत उमेदवार आहे शिवसेनेचे, त्यांचा तिथे या ठिकाणी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि काळादी हे दोन्ही सिद्धेश्वर परिवारातले नेते आहेत. मग आता सिद्धेश्वर परिवारातले नेते असताना सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे दोघं संचालक आहेत, काळादी पण आणि अमर पाटील पण. मग ह्या दोघांच्या मध्ये आता अमर पाटील शिवसेनेकडचे उमेदवार आहेत आणि काळादी जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी कधी अर्ज देखील दिला नाही, फॉर्म मागणीचा अर्ज देखील दिला नाही उमेदवारी मागणीचा. ते सांगत होते की मी पवार साहेबाच्या गटाचा आहे. मग त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मागितलेली होती आणि त्यांनी सिद्धेश्वर कारखान्याच्या हितासाठी आणि सिद्धेश्वर परिवाराच्या हितासाठी आम्ही उमेदवारी भरतोय म्हणून ते उमेदवारी भरलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं कोण राजकारण, त्यांच्या पाठीत कोण खंडीस कोणाच्या खुपसलं हे आपण कसं ठरवणार? ते आता शेख जे आहेत आपल्याकडं उपसरपंच आहेत असीम शेख साहेब, यांनी खूपच चांगली मुलाखत आपल्याला दिलेली आहे. बऱ्याचशा प्रश्नाला त्यांनी फिरून उत्तर दिलेले आहे. आणि ते आता लास्टचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला, त्याचं काय उत्तर ते स्पष्ट त्यांनी दिलेलं नाही आहे. कारण ते त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून ते थांबले असं म्हणतात. परंतु या महाराष्ट्रातील तमाम जनतेनं पाहिलेलं आहे की काळादी, दिलीप माने आणि प्रणिती शिंदे हे एकत्र आले आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की रात्री आमची एक मीटिंग झाली, बैठक झाली, कोण मागं काढायचं, कोण कोणाला पाठिंबा द्यायचा हे त्या ठिकाणी कळलेलं आहे. परंतु त्यांनी एक शब्द सांगितले की जनता संभ्रमित आहे आणि ते जनता संभ्रमित आहे हेच एक महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी आता सुद्धा एक सांगितलेलं आहे की दिलीप मानेंचा जो काही आदेश येईल त्यानुसारच आम्ही आमचं भविष्यातली वाटचाल असणार आहे आणि आम्ही त्या उमेदवाराला मतदान करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी खूपच चांगली आपण मुलाखत दिली, अभ्यासपूर्ण उत्तर दिलेले आहेत. बऱ्याचशा प्रश्नाला आपण थोडंसं फिरवून दिलेलं आहे, स्पष्ट दिलेलं नाही. आणि मला आवडलं का राजकारणी हा असाच असावा. तुम्ही दाखवून दिलात की तुम्ही राजकारणी आहेत, उत्तर दिलं नाही. कारण तुम्हाला सगळं बॅलन्स केलेलं आहे तुम्ही. तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार.